हे हॅलो गाईज, आज आपण ना तर आज आपण सोलापूरच्या सुप्रसिद्ध अशा सिद्धेश्वर मंदिरला आलोय आणि माझ्यासोबत आज अंजली आहे. से हाय अंजली. आणि अंकिता पण आहे. सो अंकिता से हाय. ओके, तर मी तुम्हाला आज ना इथला व्ह्यू दाखवणार आहे. आणि इथं अरे वा, खूप डेव्हलपमेंट झाली आहे इथं पण. ओ माय गॉड. Come this side, okay. ठीक आहे, आपल्या बरोबरच आली नाही. तुला माहिती का, इथं ते पाणी आहे ना, ते खूप असं थंड असतंय ना, तिथं पाय धुवायला ठेवलंय ते. आणि मी लहानपणी काय करायचे माहिती का, मला ते खूप आवडायचं. मला असं वाटायचं की ते स्विमिंग पूल सारखी मज्जा.
भेटला तर जाऊन या फोटो. करून आणलं 2 बोटांनी लावायचं तर तिने 3 बोटं करून सोडले आणि तिला हुशार आहे म्हणून मला फुल लावायला लागले. आपण बघ कसं मी न बघता लावलंय कसं झालंय. मी पण लावलंय न बघताच लावलंय. दाखवा काय विचारते बघा कसे आहात. हिलाच विचारा कोण तर कशी आहे माहिती नाही. हिलाच विचार म्हटलं कोण हिलाच विचारावं कोण तर कशी आहे. हिनं काय विचारणार आहे. जायचं उठायचं तिकडून छान आहे. हे छोटशी बेबी आमच्या ब्लॉग मध्ये आले. वाव सो क्यूट. हाऊ आर यू. फोटो काढ यार दी नंतर क्यूट बेबी. चेरी बाय. ओ स्माइल. ओ माय गॉड. बाय बाय बेबी. बाय बाय. बाय बाय. चेरी ग. अच्छा आहे का. चेरी. हाय चेरी. हाय चेरी. हाय चेरी. हाय चेरी. हाय चेरी. माझ्याकडे हा सो क्यूट. हे आहे सिद्धेश्वर मंदिरच्या बाहेर. छान आहे ना सगळं. तलाव. वाव इथला व्ह्यू बघू शकता. इथे थंड पण वाटतंय. सोलापूरमध्ये कसं इकडे हीट असते ना. आपण इथं आल्यावर एकदम शांत आणि थंड वाटतं आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्याचबरोबर असं बघता इथं कसं एकदम तलाव असल्यामुळे थंड वाटतं. लाईटिंग वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही आता महाप्रसाद घेऊन आलोय आणि आता आम्ही रूमला जाणार आहे. तर तोपर्यंत म्हणलं मंदिराच्या आवारामध्ये जरासं फिरूया म्हणून आम्ही आता इथे फिरतोय. अशा प्रकारे अंजली मॅडम मी पळ काढली आणि इकडे येऊन हळूच मिस्टर बरोबर फोनवर बोलायला लागली. कट झाला कॉल आणि तो फोन कट झाला. आता हाय करायला आली. इकडे का. छान छान ब्रेसलेट्स बघायला लागले का. मला गिफ्ट देणार आहे का. मला गिफ्ट देणार आहे का. देणार आहे का. देणार असशील तर मी घ्यायला तयार आहे. मला काहीच प्रॉब्लेम. बघा मला आता अजून एक गिफ्ट मिळेल.
बर्थडे झाला तर मला गिफ्ट वाव पार्टी अगले संडे चलेगा ना बिकॉज ऑफ हे सगळे माझे फेवरेट गिफ्ट्स आहेत तर विज्युअल येलो कलर पण मी घेऊन काय करू बघ आता तू काय करणार मी काय सांगू तुला बघा काय रिसेंटली गरजेची वस्तू आहे ती serious about that? Yes, yeah. Look her. She wants pani puri right now. Yes, right now. आत्ताच तिने प्रसादाचं जेवण केलंय तरी पण तिला पाणीपुरी तर हवीच आहे. या मुलींचा तर म्हणजे मुलगीच आहे म्हणा काही मुलींचा सॉरी काही मुलींचा वीक पॉइंटच आहे बाबा पाणीपुरी म्हणलं की काही खरं नाही. म्हणजे मला पण सभ्यपणाने बोलावं ग कसं कळत नाही यांना काही तर अशा प्रकारे आम्ही मंदिरमधून आता बाहेर आलोय आणि आमच्या मॅडमला आता पाणीपुरी खायची क्रेविंग होत आहेत खूप तर पाणीपुरी मिळते का बघणार आहे आणि मग पाणीपुरी खाऊन मग आम्ही घरी जाणार. एकटी एकटी घाबरलीस का वाटलं तुझं अंकिता बिचारी मागे बसली होती हो त्याच्यामुळे तिच्यासाठी आली नाही व्हिडिओच खाली गेला बाबा बघून चला गेला हात का धरून घर गेला मला भीती वाटते असं काही नाही तू घाबरती माझ्यासारखी बघ मारायचे खड्डे काढून पडवतात तसं नाही पण ती व्हिडिओचा लुकच घालवला तिने यार. आता घेते ना इकडं नको राहू दे आता हा खरंच राहू दे
नाही मिळत, पण इथे खूप छान मिळते. सगळं पिघळतच आहे हे. आता आम्ही पाणीपुरी खाऊया. पण खाती
आमचं एरिया. आणि इथं आम्ही नाही म्हणजे बिंदास काही पण असं नाही, पण आम्ही कोणत्याही वेळेला फिरू वगैरे शकतो. म्हणजे अशी वर्दळ असते, सिक्युअर फील करू शकतो. आणि इथली लोक खरंच खूप चांगली आहेत, बोलायला पण चांगली आहेत. आणि ॲज युजल ती माणूस म्हणून खरंच खूप चांगली आहेत. हो, म्हणजे अशी काय भीती वगैरे वाटली नाही आम्हाला इथं कधी. म्हणजे आम्ही चालत पण येऊ शकतो अगदी 10:30-11, 11:30 पण 12 वाजता फिरलो. बिचारे माझ्या बर्थडेचा केक आणायला गेले होते, ते पण 11:15 वाजता वेड आहेत करत. आणि शिव्या पण खाल्लो. तुला माहिती का श्रद्धा होती ना, तेव्हा श्रद्धा आणि मी पण 11 वाजता वगैरे यायचो, ते पण आईस्क्रीम खायला. आणि मग एका शॉपमध्ये मिळालं नाही की दुसऱ्या शॉपमध्ये असं फिरायचं. बट भीती नाही. मी तुम्हाला एक सुंदर ट्री दाखवते. लाइक, कमेंट एंड सब्सक्राइब.